आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला। आणि ह्या ड्रोन शोसाठी मी कुतूहलापोटी दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं, तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केला। कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच तो शो आम्हीच केलाय म्हणून पुण्यामधला। आता त्यांनी 1000 ड्रोन्स करता 1 करोड रुपये त्यांनी सांगितले। 1 कोटी रुपये एवढं त्यांना पैसे लागतील असं त्यांनी सांगितलं। मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणले 500-500चा स्लॉट केला जाईल, 15 मिनिटाचा एक शो होईल 500 ड्रोन्सचा, आणि त्याच्यानंतर 15 मिनिटाचा दुसऱ्या 500 ड्रोनचा होईल। मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगताल त्याप्रमाणे हे ड्रोन 15 मिनिटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जातील आणि त्यांच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल। परंतु हा जो काही खर्च सांगितला हा 1 करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोनचा आहे। पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे मला मोठा मांडव टाकावा लागला होता। त्यानंतर जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती, साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं। त्यासाठी मला वाटतं आय थिंक अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते। मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ 2 करोड रुपये हा अर्ध्या तासात चोरडा केला। मग माझं तेच म्हणणं आहे, या अर्ध्या तासाच्या 2 कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी विषयांमध्ये पैशाची गरज आहे। 4 वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत, कुठलं बजेट उपलब्ध होत नाहीये। महानगरपालिकेच्या तुम्ही जर दवाखान्यांमध्ये गेला तर त्या ठिकाणी जे काही मेडिकल इनबिल्ट आहेत त्या मेडिकलमध्ये कित्येक विषय औषधं नसल्यामुळे लोक माघारी फिरतात आहे। ससूनसारख्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आज स्ट्रेचर नाही आहेत, व्हीलचेअर नाही आहेत। स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ह्या त्यांना दिल्या होत्या। 5 व्हीलचेअर आणि जवळजवळ 6-7 स्ट्रेचर हे जो आमच्याकडे असाच निधी आला होता त्या निधीमधून आम्ही हे दिलं होतं। पण मला वाटतं की मग हे लोकप्रतिनिधी असताना आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी 10 वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे। शिवाय ते पुण्याचे महापौर होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन होते। मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहीत नाही आहेत का? सगळ्या पुण्याच्या गरजा त्यांना माहिती होत्या। मग ह्या गरजांवरती त्यांनी का नाही खर्च केले? त्याच्यावरती जर पैसे खर्च केले असते तर मला वाटतं की पुणेकरांना अजून चांगला आनंद झाला असता। परंतु हवेत उडणाऱ्यांना जमिनीवरचं काही गोष्टी दिसणार नाहीत, त्यामुळे हवेत उडणाऱ्यांनी हवेतलेच शो घेतले, जमिनीवरचे शो काही घेतले नाही। मी माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 वर्षामध्ये 1000 गोरगरीब लोकांचे मोफत मूळव्याध ऑपरेशन केलेत। आम्ही 1000 लोकांचे मोफत मूळव्याध ऑपरेशन करून दिलेत, एकाकडने आम्ही 1 रुपया घेतला नाही। मग असे तुम्हाला नाही का, तुम्ही जनतेला गृहीत धरता का? तुम्ही पुणेकरांना गृहीत धरता का? मला वाटतं की या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे जे काही भारतीय जनता पार्टी पुणेकरांना गृहीत धरते ना, ते पुणेकर या हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।